राज्य सरकार व शिक्षण विभाग शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्नावर कुठल्याही प्रकारे ठोस पाऊल उचलत नसल्याने आजपासून संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ तसेच सर्वपक्षीय विविध संघटनांच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील शिक्षक संघटनांनी जोरदार निदर्शने केली आहेत। शालेय शिक्षण विभागाकडे शासन स्तरावर राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। यासाठी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ तसेच शिक्षक आमदारांनी वेळोवेळी विधान परिषदेतील सभागृहात प्रश्न मांडले, परंतु या धोरणात्मक प्रश्नांकडे शिक्षण विभाग व सरकारने दुर्लक्ष केले। शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसह विविध 15 मागण्यांसाठी राज्यभर शिक्षक संघटना यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे। याचाच एक भाग म्हणून आज धुळे जिल्ह्यातील शिक्षक व मुख्याध्यापक संघटना यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे।